याबद्दल आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका एकदम स्पष्ट केलेली आहे. हं, आणि जो प्रकार घडलाय याचं समर्थन करण्याचा काही भाग येत नाही. हं. मुळातच आमदार म्हणून एक आचारसंहिता प्रत्येक जनप्रतिनिधीला ही आयुष्यामध्ये बाळगलीच पाहिजे. एकदा आपण जनतेचे प्रतिनिधी झाल्यानंतर आपल्यावरती काही बंधनं असतात हं, आणि त्यामुळे ही बंधनं पाळणं हे आपलं काम आहे. हं. काल जो प्रसंग आता आपण पाहत आहोत, की ज्या पद्धतीचं त्यांना जेवण दिलं गेलं आणि ते जेवण पाहिल्यानंतर त्यांचा संताप हा अनावर झालेला दिसतोय आणि मग त्यातनं एक कृती झाली. या कृतीचं समर्थन मी अजिबात करणार नाही. हं, पण हल्ली महाराष्ट्रामध्ये एक पद्धत नवीन आलेली आहे. काही जणांची कृती ही समर्थनीय असते. हं. काही जणांची कृती ही म्हणजे तो आता कुठल्या पक्षात आहे यावरती ठरतं. तुम्ही मनसेकडे बोट या दाखवताय ठिकाणी का? मनसे आणि ठाकरे गटाकडे? असं आहे कोरडकरजी, तुम्ही मगाशी एक शब्द वापरलात, मी त्यावेळी तुम्हाला रोखलं नाही. हं, तुम्ही असं थेटपणे म्हणालात, की निर्लज्जपणे, शेवटी तेही जनप्रतिनिधी आहेत. हं. त्यांनी काय करावं काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि सभागृह त्या बाबतीत अहो, निर्णय पण